आज आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेबांनी आपल्याकडे पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आज राष्ट्रीय लोक अदालतीचे आज आयोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त प्रकरणं काढण्यासाठी आवाहन केलेलं आहे। आपण त्यामध्ये लोक न्यायालयात केसेस ठेवताना आर्बिट्रेशनच्या केसेस, ॲक्सिडेंट क्लेमच्या केसेस, तसेच नवरा बायकोच्या भांडणाच्या डिवोर्सच्या केसेस, तसेच अजून चेकच्या 138च्या केसेस आणि ज्या काही तडजोड होण्याजोग्या फौजदारी केसेस असतील अशा प्रकारच्या व दिवाणी न्यायालयातून ज्या केसेस ज्या लोक न्यायालयात निघू शकतात अशा प्रकारच्या केसेस ह्या सर्व प्रकारच्या केसेस आपल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ठेवण्यात आलेल्या आहे। तर मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपण या राष्ट्रीय लोक अदालतीचा फायदा घ्यावा व जास्तीत जास्त केसेस निकाली काढाव्यात आणि याचा जर आपण निकाली काढल्या तर याच्यामध्ये आपल्याला एक फायदा असा होणार आहे की आपण भरलेली सर्व फी जी आहे ती कोर्ट फी ती आपल्याला परत मिळणार आहे आणि त्याच्यानंतर ह्या अशामध्ये तडजोड झाल्यानंतर दोन्ही पार्टीमध्ये समझोता झाल्यामुळे त्याच्यामध्ये कोण जिंकेल कोण हारेल अशी सिच्युएशन येत नाही। तर त्याच्यामध्ये दोन्ही पार्टी जिंकलेल्या असतात आणि त्यांनी जो तडजोड केलेली असते त्यांनी घेतलेला निर्णय हाच न्याय निर्णय असतो। म्हणून याच्यामध्ये विन विन पोझिशन दोन्ही पार्टीला मिळत असते। म्हणून मी आपल्याला सगळ्यांना न्यायालयीन व्यवस्थेच्या वतीने आवाहन करेल की आज राष्ट्रीय लोक अदालतीचा फायदा आपण जास्तीत जास्त घ्यावा व जास्तीत जास्त केसेसचा तडजोड करण्याचा प्रयत्न करा। का मत टोरो चटकाए, नरीमन धागा प्रेम का मत टोरो चटकाए, टूटे पे फिर न जुड़े, टूटे पे फिर न जुड़े, जुड़े गाठ बनी जाए। तर आपले जे नातेसंबंध आहे ते असे आहे की ते तुटू द्यायला नाही पाहिजे आणि तुटले तर गाठ बनून राहत नाही। मग आपण जास्तीत जास्त असा प्रयत्न करायला पाहिजे की सेटलमेंट व्हायला पाहिजे, डिस्प्यूट नाही व्हायला पाहिजे, डिस्प्यूट राहायला नाही पाहिजे। मग याच्यासाठी या लोक न्यायालयाचा फायदा घेता येऊ शकते। दोन्ही पक्षकारांनी थोडं मागे पुढे बघून थोडासा ॲडजस्टमेंट करून जर कॉम्प्रोमाइज केला तर ज्याचा फायदा 10-15 वर्षानंतर मिळणार आहे तो फायदा आताच भेटतो। दोन्ही पार्टींचं सॅटिस्फॅक्शन होतो, पैसा लागत नाही, वकील लागत नाही, उलट कोर्ट फीस जसं साहेबांनी सांगितलं कोर्ट फीस परत होऊन जाते। लोक अदालतची प्रोसेस एकदम सिंपल आहे। जर आपण कोर्टाची प्रोसेस बघितली तर एखादा दावा दाखल झाल्यानंतर समज निघतो, मग समज निघाल्यानंतर प्रतिवादी येतो, मग त्याचा रिप्लाय दाखल करतो, मग त्याची प्रोसेस आहे, प्रोसेसमध्ये इश्यू फ्रेम होते, मग वादीचा पुरावा प्रतिवादीचा पुरावा आहे, त्याची जी स्ट्रिक्ट प्रोसेस आहे पूर्ण फॉलो करावी लागते आणि त्या प्रोसेसला वेळ लागतो। मग अपील, सेकंड अपील, एक्झिक्युशन यात खूप वेळ जातो। लोक अदालतचा फायदा केला तर झटपट न्याय भेटते। म्हणून मी इतकंच म्हणणार की भांडणापेक्षा समझौता बरा, मिळेल त्याचाच आनंद करा। या लोक अदालतचा जास्तीत जास्त सगळ्यांनी फायदा घ्यावा असं मी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून आपल्या सगळ्यांना विनंती करतो। नमस्कार, थँक्यू।